प्रत्येक तरुण हा आपलं लग्न मोठ्या हौसेत मोजेत करत असतो व लग्न सोहळा नेहमी अविस्मरणीय राहावा यासाठी तो वेगवेगळ्या उपक्रमांचे नियोजन करत असतो। अशाच प्रकारे जळगावातील धरणगाव तालुक्यातील सोनवत गावातील विजय पाटील या पत्रकार तरुणांनी आपल्या लग्न पत्रिकेतून मतदानाबद्दलची जनजागृती करत आजच्या तरुणासमोर अनोखा आदर्श उभा केला आहे। विजय पाटील यांचे 5 मे रोजी लग्न सोहळा पार पडत असून या लग्न सोहळ्याच्या पत्रिकेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावा असा आशय पत्रिकेत नमूद केला आहे। त्यामुळे मतदानासाठी जनजागृती करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला विजय पाटील यांनी सुद्धा हातभार लावला असून मी सुद्धा स्वतः लोकशाहीचा घटक असल्याचा यातून सिद्ध केला आहे। विजय पाटील यांच्या या अनोख्या उपक्रमाचं जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तोंड भरून कौतुक केले आहे। तसेच लग्न सोहळ्याला विजयाला शुभेच्छा दिल्या आहेत। विजयचं लग्न सोहळ्याच्या दिवशी सोहळ्याला उपस्थित राहून सर्व वराडे मतदानाची शपथ घेतील असे सुद्धा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे। विजय जी ने अपने शादी के कार्ड में बहुत अच्छा आह्वान किया है कि लोगों को जाके अपना मतदान करना है। जळगाव जिले के सारे नागरिकों को मैं विनती करता हूं कि 13 मई 2024 के दिन सुबह 7 से शाम की 6 बजे तक आप सभी लोगों को मतदान करना है। आज विजय जी ने अपने शादी के कार्ड में भी मतदान करने का आह्वान किया है, तो मैं सारे लोगों को विनती करता हूं कि इनके आह्वान को दाद देते हुए और इनकी शादी का सभी लोग शुभेच्छा देते हुए आप बिल्कुल मतदान प्रक्रिया में सहभागी हो और इनको शादी की बहुत बहुत शुभेच्छा। एक अत्यंत अनुभवी व तरुण पत्रकार विजयचं लग्न अंजली बरोबर ठरण्यात आलेलं आहे। या लग्न 5 मे 2024 दिवशी आहे। मला एक गोष्टीचा फार आनंद आहे की त्या लग्नाच्या जो पत्रिका आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मतदार जनजागृतीची सूचना पण घेतलेली आहे। त्यांच्या लग्नामध्ये येणारे सर्वजण मतदार जनजागृती मतदान करणारे याबद्दलची शपथ घेणार आहे आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी येणारे सर्वांनी मतदान करणारच आहे। 13 मेच्या दिवशी 2024 ते रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मी विजयला आणि अंजलीला त्यांच्या लग्नाच्या बद्दल खूप 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 शुभेच्छा देतो।